नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. अगं हो ना, आमच्या लग्नाची गंमतच सांगते. यांनी तर काय कमालच केली माहिती आहे, असं म्हणून भाभी सविस्तर सांगू लागली. हे आले होते माझ्या मोठ्या बहिणीला पाहायला, पण माझी फिगर पाहून मीच यांना मोठी आहे असं वाटलं आणि यांनी मलाच पसंत केलं. भाभी अगदी अभिमानानं सांगत होती. हे असं कसं? तिला पाहायला आले आणि तुला पसंत केलं? बहिणीनं न समजून विचारलं. माझ्या बहिणीला दाखवायच्या वेळेआधी मी पाण्याचा ग्लास यांच्या समोर ठेवला. तेव्हा मी पहिल्यांदा साडी नेसली होती आणि माझा पदरच घसरला. पुन्हा चहाचा ट्रेही ठेवताना माझा पदर पुन्हा घसरला आणि मग काय, यांनी मलाच सिलेक्ट केलं. अगदी कमाल आहे ग भाभी, तुझे गोळे आणि पुठ्ठे किती भरलेले आहेत ग. असले गोळे पाहून कुणी खोळावणार नाही तर काय. काय खातेस काय? वहिनी तिला छेडत म्हणाली. म्हणूनच घरात एकदम अशी वावरत असतेस काय? म्हणजे नवरा आला की परकर वर करून खाली काम चालू. असं म्हणून दोघेही हसू लागल्या. चल हलकट मेली, भाभी वहिनीला बोलली. ए चल, मला निघायला हवं. हे आज लवकर येणार आहेत म्हणून फोन आलेला. तरीच तू एवढा नट्टाफट्टा केलायस. आज काय मग गंमत करणार ना? छे ग, आता आमच्या लग्नाला 23 वर्ष होतील. हे लवकर थकतात हल्ली, यांना झेपतच नाही. अगं तुझं आत्ता नवीन नवीन लग्न आहे तर मजा करून घे. तोच तर प्रॉब्लेम आहे ना ग, आम्हाला अशी प्रायव्हसी मिळत नाही. तुझ्यासारखी असते ना तर मस्त धमाल केली असती आम्ही दोघांनी. मी काय अशी वेड्यासारखी बोलत बसले, हे येतील एवढ्यात. चल बाय. सुरेश रावजींचं नीट स्वागत कर हा भाभी. थकून भागून येतात तेव्हा त्यांना आदर्श गृहिणी होत नीट सेवा आणि मेवा दे. त्यांना बेडरूममध्ये निजवून त्यांचे पाय दाब आणि मग तेही दाब. वहिनी जाता जाता भाभीची थट्टा करू लागली. माझ्या डोळ्यासमोर चित्र तरळू लागलं. सुरेशला आपल्या बायकोला कसा कार्यक्रम करत असतील. मला डोळ्यासमोर ते भाभीला शॉट लावतानाच दिसू लागले. सुरेशराव थकून भागून घरी येतात. केवळ ब्लाऊज आणि परकर घातलेली भाभी त्यांच्यासमोर चहा घेऊन येते आणि भाभीची जवानी पाहून सुरेशराव गरम होतात. मग भाभी त्यांच्या मांडीवर बसून त्यांना चहा पाजते आणि मग सुरेशराव चहात दूध कमी आहे अशी तक्रार करताच भाभी म्हणते चहातल्या दुधाचं ते काय घेऊन बसलात, हा घ्या दुधाचा टँकरच देते तुम्हाला. असं म्हणून ती कार्यक्रम करून देते आणि मग ते चोखत बसतात. भाभीच्या चेहऱ्यावरती एकदम कामुक भाव तरळतात. भाभी आपल्या ओठांवरून जीभ फिरवत चित्कारते आणि मग पुढे काय, सगळंच चालू. हा असा सगळा विचार चाललेला असताना माझा चीक दरवाजावर उडालेला तो मी पाहिला आणि मग मी खाली पाहिलं आणि दरवाजाकडे पाहिलं तर मी दरवाजा कधी उघडा ठेवलेला मलाच आठवेना, कारण मी दरवाजा बंद करून दोघींचं बोलणं ऐकत होतो. कदाचित स्वप्नरंजन करत मारत असताना भाभीनं मला पाहिलं तर नाही ना, कारण मी तिचंच नाव घेत हलवत होतो. दुसऱ्या दिवशी भाभीनं दरवाजातून आत येताना नेहमीप्रमाणे चौकशी करत माझ्याकडे पाहून एक स्माईल दिली. पण आजचा अंदाज काही औरच होता. आज आतमध्ये येताना तिनं आपलं गुबगुबीत पोट पूर्ण उघडं करून टाकत मला आपलं बेंबी दाखवली. आपली तर्जनी नाकाच्या शेंड्याला घासत मला इशारा करत ती बहिणीकडे गेली. मी स्टडी रूममध्ये परतलो. मला दरवाजा किलकिला करून भाभीला निहाळायची अनिवार्य इच्छा होत ते दोघींच्या लक्षात येईल म्हणून मग मी ती दाबली. कालच्याप्रमाणे आजही दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. काय ग, तुमच्याकडे सामान हलवायची कसली घाई झाली आहे? चंचल भाभी जरा मोठ्या आवाजात बोलत होती. छे, आमच्याकडे कोणी नाही अजून हलवत सामान. हां, तसे पप्पा त्या दिवशी सासूबाईंना सामान हलवण्याबद्दल सांगत होते, पण सुरेशरावांनी अजून अवकाश आहे असं सांगितले म्हणून मग आम्ही निश्चिंत आहोत. पण एका माणसाला की नाही आपल्या सामानाच्या हलवा हलवीची खूपच घाई झालेली दिसते. मला शंका आली की काल भाभीनं मला सामान हलवताना पाहिलं तर नसावं. तू कोणाची गोष्ट करतेस, नीट सांग ना, वहिनीनं नकळून विचारलं. नंतर सांगेल कधीतरी, असं म्हणत भाभीनं विषय बदलला. ए भाभी,
मी येताना पाहिलंय तू चालताना तुझे हे गोळे इतके हालतात कसं काय? तू ना एकदम चीप दिसतेस. कुणाचीही नजर तुझ्या गदगद्या डुचमळणाऱ्या गोळ्यांवरच खेळेल. वहिनीने नेहमीप्रमाणे भाभीला छेडायला सुरुवात केली. अगं चीप काय म्हणतेस? मला तर असं मस्त व्हेरिश फील होत अशा स्टाईलमध्ये चालायला आवडतं. पुरुष कसे घायाळ होतात म्हणून सांगू. तू कसं हे सगळं जमवतेस पण? त्यात काय सोपं आहे. भाभीनं टिप्स द्यायला सुरुवात केली. हे पा, ब्रा असते ना ती अशी मागून जरा घट्ट करायची. मी हे बघ, हे असं जरा लूज सोडायचं आणि मग चालताना मस्त डुचमळतं. तू पण ट्राय करून बघ ना. खूपशा हल्ली टी शर्टवर असंच करतात. ती सिविंग मधली मिसेस अरोरा आहे ना? कोण मिसेस अरोरा? अगं तिचे गोळे बघ फार मोठे आहेत. ती अगं त्यांच्या ड्रायव्हरला लागू आहे. ती अशीच घालते आणि आपले उडवत फिरते. हो, तिला पाहते मी नेहमी. पण तिचा ड्रायव्हर सोबत आहे का? मग काय, नवरा फॉरेन टूरवर गेला की ही ड्रायव्हरला घेते. भाभी अगदी चवीनं गॉसिप करत होती. अगं काय सांगतेस? पण तोरा कसा असतो मेलीचा, किती अडखळते बोलताना. इंग्लिश शिवाय शब्द नसतो तोंडात. वहिनी चहा करू लागल्या. बरोबर. अगं माझी कामवाली आहे ना, ती त्या दिवशी विचारत होती, काय हो मालकीनबाई, कप मी म्हणजे हो काय? मी तिला विचारलं तुला का कशाला हवंय? तर मला तिने सगळी स्टोरी सांगितली. कुठल्या कुठल्या पोझिशनमध्ये तिनं ड्रायव्हरला घेतला ते सगळं ती सांगत होती. आणि मग त्यांच्या गप्पांच्या भाज्या आणि कडधान्य किती महाग झालेत असा टिपिकल बायकी विषय चालू झाला. कुठे जातेस तू बाजाराला? भाभीनं बोलता बोलता कॅज्युअली विचारलं. इकडे नाक्यावरच, जवळ पडतं ते, वहिनी म्हणाली. मी स्टेशनकडे जाते. स्वस्त आणि मस्त, जरा लांब पडतं आणि पाय सुद्धा मोकळे होतात. तेवढाच व्यायाम. मी सांगते तुला फिगर मेंटेन करायला हेच उत्तम. भाभी वहिनीच्या ज्ञानामध्ये भर टाकत म्हणाली. छे बाई, तिकडे खूपच गर्दी असते, वहिनी म्हणाल्या. अगं गर्दीतच मजा येते. पुरुष मस्त धक्के मारून जातात. कोणी कोणी मागून हात लावतो. मी तर मुद्दाम बसने जाते स्टेशनला. असला प्रवास अगदी मजेत होतो. 4 स्टॉपमध्ये एक जण तरी हात फिरवतोच. भाभीने आपल्या चावट गमती जमती सांगायला सुरुवात केली. भाभी भलतीच चावट आहेस ग तू, वहिनी अगदी आश्चर्यचकित होत म्हणाली. काल तर कमालच झाली. एक कॉलेज कुमार मागणं सारखा टेकू देत होता. बसच्या प्रत्येक धक्क्याबरोबर तो मागून धक्का देत होता. ती उतरताना गर्दीत त्यानं अशी रेटारेटी केली ना, मस्त कडक होता. मी तर गुपचूप एन्जॉय करत होते. भाभी अगदी उत्साहानं सांगत होती. असं तू बरं कसं जमवतेस हे सारं? पण रगडून घ्यायला इतक्या लांब जायचं? वहिनी अजून कन्व्हिन्स होत नव्हती. हे तर साईड फायदे आहेत. एकतर भाजी स्वस्त मिळते आणि दुसरा एक फायदा म्हणजे मगापासून पाहते भाभी तुझा पदर सारखा घसरतोय. माझं लक्ष सारखं तुझ्या या भरलेल्या गोळ्यांकडे जात आहे, वहिनी तिला मध्ये जाडवत म्हणाली. हे बघ, हे असं आहे की मी कधीच पदराला पेन लावत नाही, त्यामुळे माझा पदर हवा तसा हाताळता येतो. कोणापासून काय लपवायचं, कोणाला काय नाही केवढं दाखवायचं, त्याप्रमाणे मी पदर ठेवते. तुमच्या घरात वावरताना पदर नीट घ्यावा लागतो, पण आता आपण दोघेच आहोत, तर आता तुझ्याकडे कसली शरम बाळगायची? नाहीतर कितीतरी जण माझे हे गोळे पाहायलाच टपलेले असतात. चंचल भावी पुरुषांना गरम करण्यामध्ये एकदम एक्सपर्ट दिसत होती. या बाबतीत भारी चतुर आहेस ग. नाहीतर आम्ही पदर सारखा करायचा कंटाळा करतो म्हणून पिनच लावून फिरतो, वहिनी म्हणाली. ते जाऊ दे. बाजारात करताना तुम्हाला पाहायला हवंस. एखादा देखणा चिकना दिसला की लगेच त्याला आपला पदराआडचा माल दाखवून मी दिवाना करते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या भागामध्ये जाणून घेऊयात की इथून पुढे काय होत आहे ते. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.